जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, मी राहुल कोल्हे कल्पतरू पॅटर्नमध्ये पुन्हा एकदा तुमचं सहर्ष स्वागत करतो. आपण घेऊन आलो आहोत चालू घडामोडीमध्ये अत्यंत चला काय म्हणू आपण संभाव्य प्रश्न. चला तर आपण वेळ न दवडता आजच्या सेशनला सुरुवात करू. हेच प्रश्न करा, हेच प्रश्न तुम्हाला तुमचा रिझल्ट आणून देतील. पहा पहिला प्रश्न काय आहे. पहिला प्रश्न असा आहे की भारताचा पहिला सार्वभौम AI पार्क कुठे आहे. तर तो भारताचा पहिला सार्वभौम आहे जो AI पार्क सुरू केलेला आहे तर तो कुठे आहे, चेन्नई येथे. लक्षात ठेवा. ओके, चेन्नई म्हणजे तामिळनाडू या राज्यामध्ये. पहा नेक्स्ट क्वेश्चन. जगात प्रथमच कोणत्या कीटकाला कायदेशीर हक्क प्रदान करण्यात आले आहेत. ओके, तर ते आहे कीटक कोणतं पहा, अमेझियन स्टिंगलेस मधमाशा. यांना जगण्याचा कायदेशीर हक्क मिळवून दिलेला आहे. लक्षात ठेवा. ओके, पहा नेक्स्ट. ते पेरू या देशाने, पेरू देश लक्षात ठेवा. पेरू हा देश येतो दक्षिण अमेरिकेमध्ये. पेरू या देशाने हा कायदेशीर हक्क या कीटकाला प्रदान केलेला आहे. लक्षात ठेवा. पहा नेक्स्ट क्वेश्चन. 18व्या ग्रॅमी पुरस्काराने, ग्रॅमी हा पुरस्कार संगीत क्षेत्रासाठी दिला जातो. लक्षात ठेवा. कशासाठी, संगीत क्षेत्रासाठी. तर जो काही 68वा पुरस्कार आहे तो कोणाला सन्मानित करण्यात आला आहे, तर तो करण्यात आलेला आहे दलाई लामा. ओके, तिबेटचे जे काही बौद्ध धर्मीय गुरु आहेत तर यांना हा ग्रॅमी पुरस्कार दिलेला आहे. AR रहमान ओके, भारतीय संगीतकार आहेत. 2010मध्ये स्लॅम डॉग मिलिनियर याच्याबद्दल त्यांना काय म्हणू आपण ग्रॅमी पुरस्कार मिळालेला आहे. झाकीर हुसेन हे तबला वादक होते. 2024मध्ये यांचं निधन झालं. यावर प्रश्न अजून विचारू शकतात कारण त्यांना 2023मध्ये ओके पद्मविभूषण हा पुरस्कार प्राप्त झाला. यावर प्रश्न येऊ शकते. पद्मविभूषण ओके, पद्मविभूषण हा पुरस्कार कोणाला प्राप्त झाला होता, तबला वादक जे की झाकीर हुसेन. यांचं निधन कधी झालं, 2024ला. बाकी पद्मभूषण आणि पद्मश्री हे पण त्यांना पुरस्कार आहेत. एकाच रात्री जवळपास त्यांना 3 ग्रॅमी पुरस्कार भेटले होते. ओके, आणि जवळपास 4 ते 5 त्यांना ग्रॅमी पुरस्कार आहेत. ते म्हणजे झाकीर हुसेन. रिकी केज हे पण भारतीय संगीतकार आहेत आणि त्यांना पण काय म्हणू आपण ग्रॅमी पुरस्कार भेटला आहे. परंतु 68वा ग्रॅमी पुरस्कार तर हा कोणाला भेटलेला आहे, दलाई लामा यांना. लक्षात ठेवा. ओके, पहा नेक्स्ट क्वेश्चन. महाराष्ट्र राज्याचा पहिला अर्थसंकल्प कोणी सादर केला आहे, पहिला. तर महाराष्ट्र राज्याचा पहिला अर्थसंकल्प सादर केला आहे तो म्हणजे शेषराव वानखेडे, बॅरिस्टर शेषराव वानखेडे. जवळपास यांनी 13 वेळा, किती वेळा, सर्वाधिक वेळा म्हणू आपण. पुन्हा प्रश्न येऊ शकतो सामान्य ज्ञानमध्ये की सर्वाधिक वेळा महाराष्ट्राचा अर्थसंकल्प कोणी सादर केला, तर ते आहेत शेषराव वानखेडे. ओके, यांच्याच नावावर तुम्हाला मुंबईचं स्टेडियम दिसेल, वानखेडे स्टेडियम. ओके, त्यानंतर पहा यशवंतराव चव्हाण. तर यशवंतराव चव्हाण हे संयुक्त महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री होते. लक्षात ठेवा. तर यशवंतराव चव्हाण काय प्रश्न येईल की पहिले मुख्यमंत्री कोण होते, तर यशवंतराव चव्हाण. त्यानंतर वसंतराव नाईक. वसंतराव नाईक जवळपास 1963 ते जवळपास 75 पर्यंत हे काय होते, महाराष्ट्र राज्याचे सर्वाधिक काळ मुख्यमंत्री. 11 ते 12 वर्ष त्यांनी मुख्यमंत्री कार्यकाळ भोगलेला आहे. ते पुसद या तालुक्यातील गहुल या गावचे आहेत. लक्षात ठेवा. आणि त्यांचाच जे काही जन्मदिवस दिसते आपल्याला 11 जुलै, तर हे महाराष्ट्रामध्ये कृषी दिन साजरा केला जातो. लक्षात ठेवा. महाराष्ट्रामध्ये काय केला जातो आहे, कृषी दिन. ओके, कृषी दिन. ओके, आणि अजित पवार यांचा आता निधन झालेला आहे 28 जानेवारी. यांच्याबद्दल पण परीक्षेला पेपर प्रश्न येतो. यावर मी विशेष लेक्चर पण घेतलेला आहे अजितदादा पवार यांच्यावर. तर जवळपास अजितदादा पवार यांनी 11 वेळा महाराष्ट्राचा अर्थसंकल्प मांडला. तर 2 नंबरला अजित पवार यांनी. लक्षात ठेवा. आणि यावेळेस तुम्हाला दिसतील मुख्यमंत्री पहिल्यांदा जे मुख्यमंत्री आहेत फडणवीस, मान्य फडणवीस, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, जे की मुख्यमंत्री असताना अर्थसंकल्प सादर करणारे पहिले मुख्यमंत्री ठरले. यावर बी येऊ शकते. लक्षात ठेवा. ओके, तर अजितदादा पवार यांनी 11 वेळा 13 वेळा मांडलेला आहे शेषराव वानखेडे आणि पहिला अर्थसंकल्प. त्यावेळेस 10 वेळा पहा जयंत पाटील, 10 वेळा कोण येतील, जयंत पाटील यांनी मांडलेला आहे अर्थसंकल्प, जयंत पाटील. ओके, आणि 9 वेळा मांडलेला सुशील कुमार शिंदे. 9 वेळा कोण मानला अर्थसंकल्प महाराष्ट्राचा, सुशील कुमार शिंदे. ओके, सुशील कुमार शिंदे. ओके, सुशील कुमार शिंदे. आलं लक्षात. तर एवढं काही येणार नाही, पण 13 वेळा किंवा सर्वाधिक जर प्रश्न आला तर शेषराव वानखेडे आहे आणि बॅरिस्टर शेषराव वानखेडे. आणि पहिला अर्थसंकल्प जर सादर कोणी केला म्हणला तर बॅरिस्टर शेषराव वानखेडे. ओके, आणि अजितदादा पवार हे 2 नंबरला येतील तुम्हाला. ते जर राहिले असते, निधन जर झालं असतं तर कदाचित त्यांनी बॅरिस्टर शेषराव वानखेडे यांचा रेकॉर्ड तोडला असतं. ओके, पहा नेक्स्ट क्वेश्चन. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा कधी मिळाला, तर मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला 3 ऑक्टोबर 2024. ओके, त्यामध्ये पहिली भाषा विचारू शकतात, दुसरी भाषा विचारू शकतात किंवा 2024ला जे काही 5
भाषा आहेत त्यांना काय म्हणू आपण अभिजात भाषेचा दर्जा मिळाला, तर ते कोणत्या भाषा आहेत हे विचारू शकतात, कोणती नाही म्हणून विचारू शकतात. ओके, तर याचं उत्तर आहे 3 ऑक्टोबर 2024ला. तर पहिली भाषा दिसते आपल्याला तामिळ, की जिला काय म्हणू आपण अभिजात भाषेचा दर्जा मिळाला. तामिळ या भाषेला 2004 पासूनच ही सुरुवात झाली, लक्षात ठेवा. ओके, अभिजात भाषा हे देण्याची, दर्जा देण्याची. आणि पहिल्याच जो काही भाषा असेल ते तामिळ आहे, लक्षात ठेवा. तामिळनाडूची भाषा आहे, राज्यभाषा. त्यानंतर 2005ला संस्कृत या भाषेला दिलं, लक्षात ठेवा. कोणती भाषा दिसेल तुम्हाला? संस्कृत ही भाषा दिसेल, तिला अभिजात भाषेचा दर्जा आहे 2005 साली मिळाला, लक्षात ठेवा. कधी? 2005 साली. त्यानंतर तिसरी भाषा दिसेल तुम्हाला तेलुगू. कोणती दिसेल? कन्नड. कन्नड ही कर्नाटकची राज्यभाषा आहे. तर कन्नड हिला जवळपास भेटलं 2008 वर्षी. ओके, त्यानंतर त्याच वर्षी तेलुगू या भाषेला भेटला. त्याच वर्षी कोणत्या भाषेला भेटला? तेलुगू या भाषेला भेटला, लक्षात ठेवा. तेलुगूला पण कधी भेटला? 2008ला. ओके, अभिजात भाषेचा दर्जा. त्यानंतर 5 नंबरला येते पहा, 5 नंबरला येते मल्याळम. कोण येते? मल्याळम. तर मल्याळम या भाषेला कधी दर्जा भेटाला? 2011ला, लक्षात ठेवा. त्याला 2013ला. ओके, त्यानंतर 6 नंबरला येते ओडिया. ओडिया ही भाषा येते 6 नंबरला. ओडिया भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला 2014ला. त्याच्यानंतर 7वी भाषा. 7वी भाषा कोणती येईल? मराठी भाषा. ओके, मराठी भाषेला दर्जा मिळाला अभिजात भाषेचा. आणि मराठीसोबतच अजून कोणती भाषा आहे जे की 8वा भाषा दर्जा मिळाली, ती म्हणजे पाली भाषा. त्याच्यानंतर 9वी आहे कोण? प्राकृत. 9वी कोणती आहे? प्राकृत भाषा. ओके, त्यानंतर 10व्या नंबरला पहा कोण आहे? 10व्या नंबरला येते प्राकृत भाषा आहे. त्यानंतर पहा आसामी येते. आसामी या भाषेला पण अभिजात भाषेचा दर्जा मिळाला. आणि त्यानंतर 11वी भाषा. ओके, कोण आहे? बंगाली. कोणती भाषा आहे? बंगाली. तर हे एकाच वर्षी यांना काय म्हणू आपण? 2024ला किती भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला? 5 भाषेला, लक्षात ठेवा. तर याच्यामध्ये प्रश्न काय विचारू शकतात विद्यार्थी मित्रांनो, की कोणती भाषा नाही म्हणून. तर याच्यामध्ये 4 ऑप्शन दिसतील, मराठी, पाली, प्राकृत, आसामी. दुसरं एखादं टाकतील, किंवा बंगाली टाकतील, दुसरं एखादं टाकतील. म्हणजे 3 ऑप्शन येतील, दुसरं एखादं टाकतील. ओके, तर त्यामुळे याच्यावर प्रश्न विचारायची दाट शक्यता आहे. ओके, आपण प्रश्न पण अशा स्वरूपाचे घेत आहोत की ते तुम्हाला विचारले जातील, एकदम आपण आउट ऑफ घेत नाही. ओके, कोणतेही कुठले बी चालू घडामोडी. तर असे प्रश्न विचारले जातात की मराठी भाषेला अभिजात भाषा दर्जा कधी मिळाला? तर 3 ऑक्टोबर 2007. आणि ही कितवी भाषा अभिजात भाषा दर्जा मिळवणारी आहे? तर 7वी भाषा. ओके, कोणती? मराठी भाषा. अभिजात भाषामध्ये जवळपास हे दर्जा मिळवण्यासाठी जवळपास 1500 ते 2000 वर्षापूर्वीची भाषा पाहिजे, आणि स्वतंत्र असली पाहिजे, कोणून चोरून हे केलेली भाषा ती नसली पाहिजे. स्वतंत्र दर्जा असला पाहिजे तिचा, आणि ती प्राचीन बऱ्याच साहित्य म्हणून आपण तिचा असलं पाहिजे अवगत. तर त्या भाषेला आपण काय म्हणू? अभिजात भाषेचा दर्जा दिला जातो. ओके, त्यानंतर केंद्र सरकार बऱ्याच काही गोष्टी त्यांना देऊ करतं, लक्षात ठेवा, भाषेचा दर्जा वाढवण्यासाठी. ओके, त्यामुळे जे काही अभिजात भाषा म्हणून तर जवळपास 11 भाषा. किती भाषांना मिळालेला आहे? 11 भाषा. शेवटची भाषा जर विचारली कोणती असेल तर बंगाली असेल, जी 11वी भाषा आहे. पहिली भाषा कोणती आहे? तामिळ आहे, लक्षात ठेवा. ओके, आणि दक्षिणेकडील तुम्हाला जे राज्य दिसतील त्यांच्या सर्वच भाषेला मिळालेला दर्जा. ओके, कन्नड झालं, तामिळ झालं, तेलुगू झालं, मल्याळम झालं, हे जे काही भाषा बोलल्या जातात त्यांना काय म्हणू आपण? अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे. आणि मराठीला पण आपल्या मिळालेला आहे, लक्षात ठेवा. ओके, सध्या राज्य निवडणूक आयुक्त कोण आहेत? सध्या राज्य निवडणूक आयुक्त विचारतात दिनेश वाघमारे आहेत, लक्षात ठेवा. कोण आहेत? दिनेश वाघमारे. ओके, राज्य निवडणूक आयुक्त आहेत. नेक्स्ट क्वेश्चन पहा. द रेस ऑफ माय लाईफ हे आत्मचरित्र कोणाचे आहे? द रेस ऑफ माय लाईफ, तर हे आत्मचरित्र पुस्तकं विचारतात महत्त्वाच्या लेखकाची, महत्त्वाच्या क्रीडा क्षेत्रातले, महत्त्वाच्या त्याला काय म्हणून कला क्षेत्रातले, राजकीय क्षेत्रातले जे काही पुस्तकं आहेत जे महत्त्वाचे गाजलेले आहेत ते वाचून घ्या. त्यावर एखादं विशेष लेक्चर आपण घेऊ. ओके, की हे विचारतात म्हणून. ओके, तर हे आहे द रेस ऑफ माय लाईफ, मिल्खा सिंग. कोणाचं आहे पुस्तक? हे मिल्खा सिंग यांचं आहे. त्यानंतर पी.टी. उषा, गोल्डन गर्ल. पी.टी. उषा कोणता आहे? गोल्डन गर्ल. पी.टी. उषाचा कोणता आहे? गोल्डन गर्ल. ओके, गोल्डन गर्ल. आणि मिल्खा सिंगचं कोणतं आहे? द रेस ऑफ माय लाईफ. ओके, बाकी हिमा दास हिने सुवर्णपदक मिळवलं 2020ला. ओके, काय म्हणू आपण? अंडर-20 त्यानंतर संयुक्त राष्ट्राशी संबंधित संस्थेने चालवलेले ब्ल्यू हार्ट. ओके, निळे हृदय म्हणू आपण त्याला.
हे अभियान खालीलपैकी कशाशी संबंधित आहे? तर हे आहे मानवी तस्करीशी संबंधित आहे, लक्षात ठेवा. ओके, UNODC. ओके, ही जी काही संघटना आहे संयुक्त राष्ट्राशी संबंधित, तर ही संघटना जी दिसते ही याच्यावर काय करते म्हणा, ही अभियान चालवते, लक्षात ठेवा. ओके, तर युनायटेड नेशन ऑफिस ड्रग्स अँड काय म्हणू आपण याला क्राईम, तर याच्या संबंधित ही आहे. ओके, युनायटेड नेशन ऑफिस ड्रग्स अँड क्राईम याच्या संबंधित ही संघटना आहे. ओके, संयुक्त राष्ट्राशी संबंधित ही मानवी तस्करी आणि हीच काय करते, अंमली पदार्थ तस्करी यापासून पण रोख करते, लक्षात ठेवा. पण आपल्याला विचारलं आहे ब्ल्यू हार्ट, तर ब्ल्यू हार्ट संबंधित पण काय करते, आपल्याला मानवी तस्करी रोखण्याचं काम करते, जी की संस्था आहे. ओके, कोणत्या संयुक्त राष्ट्राने चालवलेली संस्था आहे ब्ल्यू हार्ट. हे अभियान जे आहे ते संयुक्त राष्ट्राशी संबंधित आहे. या संस्थेने चालवलेले कोणते, ब्ल्यू हार्ट. यावर पण प्रश्न विचारू शकतात. ओके, की संयुक्त राष्ट्राशी संबंधित असलेले चालवलेले त्या संस्थेने ब्ल्यू हार्ट हे अभियान कशाशी संबंधित आहे, तर ते आहे मानवी तस्करी संबंधित. आणि ती संस्था कोणती आहे, युनायटेड नेशन ऑफिस ड्रग्स अँड क्राईम ही आहे. ओके, हे पण विचारू शकतात, लक्षात ठेवा. यावर पण प्रश्न विचारू शकते. आणि हे दोन काम करते, जे मानवी अंमली पदार्थ आहे त्यावेळी तस्करी रोखते आणि मानवी तस्करी याच्या संबंधित पण ती आहे, लक्षात ठेवा. नेक्स्ट क्वेश्चन पहा, कॅपिटल मार्केटमधून निधी उभारणारी देशातील पहिली महानगरपालिका कोणती? तर ही आहे पिंपरी चिंचवड महानगरपालिका, लक्षात ठेवा. तर अजितदादा पवार यांना शिल्पकार म्हटलं जाते. या पिंपरी चिंचवडमध्ये बऱ्याच काही योजना लागलेल्या आहेत, बरंच काही आपण म्हणू की डेव्हलप झालं आहे पिंपरी चिंचवड. तर ही कॅपिटल मार्केटमधून निधी उपलब्ध करणारी पहिली देशातील महानगरपालिका ठरलेली आहे. ओके, पिंपरी चिंचवड. कुठं कुठं पुणे दिलं आहे, पण याचं उत्तर आहे पिंपरी चिंचवड, लक्षात ठेवा. ओके, पिंपरी चिंचवड. नेक्स्ट क्वेश्चन पहा, 2025च्या जागतिक पर्यावरण दिनाची थीम काय होती? तर विचारतात. 5 जून हा जागतिक पर्यावरण दिन आहे. ओके, 1973 पासून याची सुरुवात झालेली आहे आणि 1974 पासून कोणता ना कोणता देशाचं प्रतिनिधित्व करतो, लक्षात ठेवा. ओके, तर प्लास्टिक प्रदूषण संपवा. ओके, हे लक्षात ठेवा, प्लास्टिक प्रदूषण संपवा. ओके, आणि जी काय पहिली थीम होती एकच पृथ्वी. ओके, जे काही 1974ला म्हणून आपण किंवा 73ला जे चालू झालेलं आहे, लक्षात ठेवा. ओके, तर 2025च्या जागतिक पर्यावरण दिनाची थीम काय होती, प्लास्टिक प्रदूषण संपवा. नेक्स्ट पहा, बोधगया हे धार्मिक स्थळ कोणत्या राज्यामध्ये आहे? बोधगया सध्या हे प्रकरण चालू आहे, लक्षात ठेवा. ओके, जे काही 1949चा कायदा आहे त्या 1949च्या कायद्यामध्ये काय केलेलं आहे, ओके, बोधी महाविहार जो काही मंदिर कायदा आहे याच्यामध्ये जवळपास 9 सदस्य असतील. काय सदस्य असतील? 9 सदस्य असतील. आणि याच्यामध्ये 5 जे असतील ते हिंदू राहतील, म्हणजे हिंदू पंडित म्हणू आपण त्यांना. ओके, हिंदू पंडित. आणि 4 जे राहतील हे बौद्ध धर्मीय राहतील. यांचं म्हणणं आलं की प्रत्येक जे काही धार्मिक स्थळं आहेत, शिखांचं आहे, जैन आहे, त्यानंतर ख्रिश्चन आहे, तर त्यांना त्यांचेच आहे. तर इथे हे का, तर त्यामुळे हा ॲक्ट मोडण्यासाठी याच्यावर आंदोलन सुरू आहे, लक्षात ठेवा. सर्वोच्च न्यायालयामध्ये पेंडिंग आहे केस सध्या. तर त्यामुळे याच्यावर प्रश्न विचारू शकतात बोधगया याच्यावर. तर हे धार्मिक स्थळ आहे बिहार, गया या जिल्ह्यामध्ये, लक्षात ठेवा. गया या जिल्ह्यामध्ये बोधगया आहे, जे की इथं ज्ञानप्राप्ती झाली होती बुद्धाला. ओके, विचारू शकतात हे ज्ञानप्राप्ती कुठे झाली भगवान बुद्धाला, तर ज्ञानप्राप्ती झाली बोधगया बोधिवृक्षाखाली पिंपळाच्या. तर ज्ञानप्राप्ती झाली म्हणून बिहार हे राज्य तुम्हाला, बिहारमधील जे काय गया आहे हे खूप प्रसिद्ध आहे बोधगया म्हणून. सर्वात मोठं महाविहार आहे ते. ओके, जगातले बौद्ध धर्मीय लोक तिथे येत असतात. उत्तर प्रदेशमध्ये काय म्हणू आपण इथे ओके, सारनाथ इथं भगवान बुद्धाला काय म्हणू ज्ञानप्राप्ती, जे काय पहिला उपदेश दिला होता ज्ञानप्राप्ती झाल्यानंतर 5 भिक्खूंना. ओके, सारनाथ येतं. तर बोधगया धार्मिक स्थळ कोणत्या राज्यात आहे, तर ते बिहार येथे आहे, गया जिल्ह्यामध्ये. तर हे सध्या प्रकरण चालू आहे की 1949चा कायदा मोडीत काढा आणि तिथे सर्व बौद्ध या 9 मध्ये कोण करा, सर्व बौद्ध धर्मीय करा म्हणून अशा प्रकारचा कायदा करा म्हणून सांगत आहे. नेक्स्ट क्वेश्चन पहा, नुकतेच हॉल ऑफ फेम 2025मध्ये कोणत्या भारतीय खेळाडूचा समावेश करण्यात आलेला आहे? तर हॉल ऑफ फेम, तर याच्यामध्ये पहा 11वा खेळाडू ठरलेला आहे महेंद्रसिंग धोनी. कितवा? 11वा खेळाडू. याच्यामध्ये सचिन तेंडुलकर आहेत, म्हणजे या काय म्हणू आपण हॉल ऑफ फेममध्ये समाविष्ट झालेले. सचिन तेंडुलकर आहेत, अनिल कुंबळे आहेत, त्याच्यानंतर कपिल देव आहेत, सुनील गावस्कर आहेत, राहुल द्रविड आहेत, त्यानंतर वीरेंद्र सहवाग आणि आता हा मान कोणाला महेंद्रसिंग धोनीला भेटला. जवळपास 11वा खेळाडू आहे, लक्षात ठेवा, जो की याच्यामध्ये समावेश मिळालेला आहे, लक्षात ठेवा. नेक्स्ट क्वेश्चन पहा, 11वा खेळाडू. भारत कोणत्या देशाला मागे टाकून जगातील 4थी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनलेला आहे? तर भारताला टाकलेला आहे जपानला. जपानची अर्थव्यवस्था 4.4 ट्रिलियन, लक्षात ठेवा. ओके, 4.4 ट्रिलियन. भारताची आहे 4.5 वर गेली, लक्षात ठेवा. भारताची म्हणजे भारताला आपण मागे पाडलेला आहे 4.5
5. आणि आता आपण मागे पडाल कोणाला? जर्मनीला. लक्षात ठेवा, जर्मनीचे आहे 5.3 ट्रिलियन. बरं, काय म्हणू आपण याला? ट्रिलियन. ओके. तर आता याच्यामध्ये अमेरिका दिसेल तुम्हाला 1 नंबरला. सर्वाधिक काय म्हणू आपण त्याला? आर्थिक व्यवस्थामध्ये. ओके, अर्थव्यवस्थामध्ये पहिल्या देश येतील तुम्हाला अमेरिका. अमेरिकेची 31च्या वर आहे, 31.5 अमेरिका. त्यानंतर 2 नंबरला येईल तुम्हाला चीन. गुळाडोळा जिंदाबाद चीन. त्यानंतर 3 नंबरला येईल कोणती येईल? 3 नंबरला येईल जर्मनी. जर्मनीला आपण 2028-29ला मागे टाकण्याची शक्यता आहे, कारण GDP मध्ये अंतर्गत सर्वाधिक भारत आहे. जे ग्रोथ रेट पाहतो आपण त्याच्यामध्ये भारत सर्वाधिक आहे. ओके, 7.2चा रेशो आहे आपला GDP मध्ये, जो अमेरिकेपेक्षाही जास्त आहे. ओके, सर्वात झपाट्याने वाढणारी अर्थव्यवस्था भारताची आहे असं समजलं जाते. सध्या आहेच, अमेरिकेपेक्षा जास्त आहे, बाकी सर्व देशापेक्षा जास्त. इथे येईल भारत. ओके, आणि इथे येईल कोण? इथं कोण येईल? जापान. ओके, बाकी फ्रान्स, इटली हे पण देश आहेत लक्षात ठेवा टॉप 10मध्ये. नेक्स्ट क्वेश्चन पहा. तर इथे काय आहे? याचं उत्तर काय आहे? जपानला मागे टाकलं आहे आपण. आणि देशातली कितवी अर्थव्यवस्था बनलेलो आपण? 4थी. 3ऱ्या पायदानावर जाईल या 2 वर्षात. महिला T20मध्ये सर्वाधिक विकेट घेणारी गोलंदाज कोण ठरलेली आहे? महिला क्रिकेट असो, पुरुष असो, यावर स्पोर्टबद्दल क्रिकेटवर जास्त प्रश्न विचारायची शक्यता आहे दाट, कारण लोकप्रिय खेळ आहे आपला क्रिकेटवर एखादा तरी चालू घडामोडीमध्ये क्वेश्चन पडलेला असतो, म्हणून क्रिकेटवरचे क्वेश्चन चांगल्या पद्धतीने करा. दीप्ती शर्मा हिने जवळपास 152 विकेटी घेतलेल्या आहेत लक्षात ठेवा. त्याच्यानंतर मेगन शूट ही ऑस्ट्रेलियाची. कुठली आहे ही? ऑस्ट्रेलिया. याच्यावर पण प्रश्न विचारू शकता. दुसरी गोलंदाज कोण? हिने घेतला 151 आणि हिचंच रेकॉर्ड तोडलेला आहे. कोण? दीप्ती शर्मा. निदादार दिसेल तुम्हाला पाकिस्तानची. तुम्हाला कोणी दिसेल? पाकिस्तानची. जिने किती घेतलेला आहे? आता 144 विकेट लक्षात ठेवा. ओके, तर आपला उत्तर आहे दीप्ती शर्मा. हिने जवळपास 152 आणि हिचे दीप्ती शर्माचे जवळपास 1000 धावा पण आहेत. 1000 धावा आणि 152 विकेट्स. तर ही भारतातली म्हणजे जगातली पहिली अशी क्रिकेटर आहे की तिच्या 1000 धावा T20मध्ये 1000 धावा आणि 152 विकेट्स आहेत. तर महिला आणि पुरुषमध्ये पहिली हे आहे दीप्ती शर्मा, पहिली महिला आणि पुरुष याच्यामध्ये बी एवढं कोणी केलेलं नाही लक्षात ठेवा. दोन्ही गटामधून जी काय म्हणू आपण की ही सर्वाधिक जास्त धावा काढणारी म्हणजे 1000 धावा करणारी आणि 152 विकेट देणारी पहिली जगातली क्रिकेटर, तर ती कोण आहे? दीप्ती शर्मा. असा प्रश्न विचारला तर दीप्ती शर्मा त्याचं उत्तर राहील. नेक्स्ट पहा 15वा क्वेश्चन. 8वा राज्य वेतन आयोग स्थापन करणारे भारतातील पहिले राज्य. सध्या 8वा वेतन आयोग एकाच राज्यामध्ये झाला आहे. अजून काय म्हणू आपण महाराष्ट्र आणि त्याला काय म्हणू उत्तर प्रदेश सध्या याच्यामध्ये आहेत करण्याच्या याच्यामध्ये, कारण सर्वाधिक येतं नोकरदार वर्ग आहे. पण सध्या फक्त आसाम राज्याने केलं लक्षात ठेवा. ओके, आसाम राज्याने केलं आहे. 1 जानेवारी 2026 त्यानं जाहीर केलं आहे लक्षात ठेवा. ओके, बिस्वा शर्मा हे ज्यांचे जे काय मुख्यमंत्री आहेत, ओके, त्यांनी जाहीर केलं आहे 1 जानेवारी 2026. ओके, तर आसाम हे आहे. आणि जे काही तुम्हाला 7वा वेतन दिसेल, 7वा वेतन लागू केला होता कोणी माहीत आहे का? उत्तराखंड या राज्याने. उत्तराखंड आपला इथं आसाम दिसलं. ओके, तर तो आहे आसाम राज्याने केलेला लक्षात ठेवा. 8वा वेतन आयोग कोणी केला? तर 8वा वेतन आयोग लागू केलेला आहे. फक्त एकमेव राज्य आहे ते म्हणजे आसाम. जवळपास 7 लाख जे काही नोकरदार वर्ग आहे ना त्यांना हा लाभ मिळालेला लक्षात ठेवा. ओके, 1 जानेवारी 2026 असं जाहीर केलं. 2026चा साहित्यभूषण पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आलेला आहे? तर डॉक्टर भालचंद्र नेमाडे यांचं कोसला याच्याबद्दल त्यांना साहित्य अकादमीचा पुरस्कार भेटलेला आहे. ओके, त्याला काय म्हणू आपण? श्रीनिवास विनायक कुलकर्णी, विदा करंदीकर पुरस्कार मिळाला याच्यामध्ये त्यांना. विदा करंदीकर. ओके, विदा करंदीकर हा पुरस्कार त्यांना मिळाला श्रीनिवास विनायक. आणि जे काय म्हणतो साहित्यभूषण पुरस्कार 2026. ओके, ते कोणाला मिळालेला आहे? डॉक्टर भालचंद्र नेमाडे. ओके, ज्ञानपीठ पुरस्कार पण यांना मिळाला आहे भालचंद्र नेमाडे यांना. ओके, तर ते कोसला कादंबरी आहे, बऱ्याच त्यांचे लेख हे आहेत. मंगेश पाडगावकर. ओके, या जगण्यावर. ओके, प्रेम करावे, शतदा प्रेम करावे, हे त्यांची कविता एक गाजलेली आहे. ओके, या जन्मावर या जगण्यावर. ओके, या जन्मावर या जगण्यावर
शतदा प्रेम करावे. अतिशय लोकप्रिय कविता मंगेश पाडगावकरची. ओके, एवढी लोकप्रिय. दाते यांनी ते गीत गायलं होतं आणि खूप प्रसिद्ध ही कविता झालेली आहे. मंगेश पाडगावकर. मारुती बाबा कुरळेकर तुम्हाला दिसतील. ओके, हे एक ज्याला काय म्हणू आपण, एक महाराज आहेत, ज्याला जे काय आपली वारकरी संप्रदायातील एक महत्त्वाचे तुम्हाला हे दिसतील. ओके, लक्षात ठेवा. तर हे पण हजर होते या पुरस्काराला, पण त्यांना काय साहित्यभूषण पुरस्कार भेटला नाही. तर भालचंद्र नेमाडे यांना भेटायला साहित्यभूषण पुरस्कार, जे की कोसला वगैरे यांच्या जे काही कादंबऱ्या आहेत ते खूप प्रसिद्ध आहेत. लक्षात ठेवा, भालचंद्र नेमाडे. महिला प्रीमियर लीग 2026चे विजेतेपद कोणत्या संघाने पटकावले? तर 2026चे रॉयल चॅलेंजर बँगलोरनं 2 वेळा दिले यांनी, 2 वेळा. आणि दिल्ली जवळपास 4 वेळा हरलेले. लक्षात ठेवा, 4 वेळाचं जे काय म्हणून उपविजेता दिल्ली ठरली. दिल्लीला हरवलं त्याला. लक्षात ठेवा. ओके, मुंबई इंडियन्सने बऱ्याच वेळा दिला आहे. आणि यावेळेस कोण दिलं? रॉयल चॅलेंजर बँगलोर, RCB. ओके, स्मृती मंथना या त्याची कॅप्टन आहे. 2026च्या अंडर-19 क्रिकेट विश्वचषकात यजमानपद तर हा भारतानं नेलेला आहे, क्रिकेट विश्वकप. ओके, की वैभव सूर्यवंशीने 175 धावा काढल्या होत्या त्याच्यामध्ये. आणि ते इंग्लंडला हरवलं होतं आपण 100 धावांनी. 100 धावांनी कोणाला हरवलं होतं? इंग्लंडला. तर हे आयोजन कोणी केलं होतं म्हणजे असा प्रश्न विचारतात. झिम्बाब्वे आणि नामिबिया या देशाने याचं आयोजन केलं होतं, जे की याचा विजेता ठरला कोण? भारत. विजेता कोण? भारत. आणि उपविजेता कोण? इंग्लंड. लक्षात ठेवा, उपविजेता कोण? इंग्लंड ठरला. 100 धावांनी पराभूत केलं होतं भारतात. 100 धावांनी पराभूत कोणा केलं होतं? भारतानं. लक्षात ठेवा. ओके, विचारू शकता 100 धावांनी. तर कोणी केला होता? तो झिम्बाब्वे आणि नामिबिया यांनी तो विश्वचषकाचं यजमानपद स्वीकारलं होतं. ओके, कोणत्या देश जगातील पहिला कॅशलेस देश बनला? स्वीडन. स्विस जे ॲप आहे तर जगात 2012 पासून सुरू आहे. तर यांनी जवळपास या देशाने कॅशलेस व्यवहार केला आहे. ओके, तर डायरेक्ट जे काय म्हणू आपण पैशाचा व्यवहार चालत नाही, तर कॅशलेस व्यवहार केला आहे. आपल्या भारतामध्ये चालू आहे असा प्रकार, पण तेवढ्या प्रकारे नाही. ओके, तर कोणता देश आहे तो कॅशलेस बनणारा? स्वीडन हा देश आहे. स्पेन, आयर्लंड यांच्यामध्ये आपण तेवढं नाही, पूर्ण बनला नाही आहे, तर प्रोसेस चालू आहे. लक्षात ठेवा. स्विच हे ॲप आहे त्यांचं, आपलं कसं फोनपे, गुगल पे. ओके, तसे त्या प्रकारचं. खालीलपैकी कोणत्या राज्याने नुकताच AI कॉम्प्युटर विकसित केला आहे? तर AI कॉम्प्युटर विकसित करणारं राज्य आहे दक्षिणेकडलंच राहते, कर्नाटक. ओके, कर्नाटक. केरळ हे एक डिजिटल साक्षरता झालेलं राज्य आहे, पहिलं राज्य डिजिटल साक्षर म्हणून. ओके, महाराष्ट्र पण त्यावर काम करत आहे. महाराष्ट्रामध्ये पहिलं AI विद्यापीठ स्थापन होत आहे मुंबईला. AI विद्यापीठ मुंबईला. तर हे प्रश्न येऊ शकते. AI विद्यापीठ पहिलं कुठं? महाराष्ट्रामध्ये. लक्षात ठेवा. बिहार तर अजून थोडं मागेच आहे म्हणा, पण कर्नाटक याच्यामध्ये काय आहे? AI कॉम्प्युटर म्हणून कन्फ्युजन होऊ नका. केरळ आणि कर्नाटक असे ऑप्शन दिले तर दोन्ही दक्षिणेकडले आहे. ओके, त्यानंतर तामिळनाडू हे प्रगत राज्य आहे, तर त्याच्यामध्ये 1-2 तो ऑप्शन दक्षिणेकडलेच राहते. असे काम जास्त तेच करतात. तर कर्नाटक या राज्यानं काय केलं आहे? AI कॉम्प्युटर विकसित केलेलं. लक्षात ठेवा. नेक्स्ट पहा, नुकतेच सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर हे नाव बदलून नवीन ठरले. इस्लामपूर. तर बऱ्याच दिवसाची मागणी होती, तर याचं नाव ठेवलं आहे ईश्वरपूर. लक्षात ठेवा. सांगली या जिल्ह्यातील इस्लामपूरचं नाव काय ठेवलं आहे? ईश्वरपूर. ओके, असं करण्यात आलं आहे यावर्षी. नुकतेच केंद्रीय आरोग्यमंत्री म्हणून कोणाची निवड झाली? याचं दिसेल तुम्हाला JP नड्डा, जे की काय होते? भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष होते. त्यानंतर त्यांना जगत प्रकाश नड्डा यांना कोणते पद दिलं आहे? आरोग्यमंत्री. लक्षात ठेवा. मनसुख पांडे याच्या आधीचे होते. पियुष गोयल हे कोण आहे? तर केंद्रीय, त्याला काय म्हणू आपण? उद्योगमंत्री आहे. लक्षात ठेवा, उद्योगमंत्री पियुष गोयल. आणि हे तुम्हाला कोण दिसेल? धर्मेंद्र प्रधान, शिक्षण मंत्री, केंद्रीय शिक्षण मंत्री. ओके, केंद्रीय मंत्री महत्त्वाचे विचारतात. संरक्षण झालं, हे झालं. ओके, सध्या अरविंद पनगिरी आहे कितव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष आहेत? 16व्या. NK सिंग 15व्या होते. किती होते? 15व्या. ओके, तर सध्या 16वा वित्त आयोग चालू आहे आणि त्याचे अध्यक्ष कोण दिसतील तुम्हाला? 16व्याचे अरविंद पनगिरिया. ओके, 16व्या वित्त आयोगाचे. ओके, वित्त आयोगाची कलम किती आहे? 280 कलम आहे वित्त आयोगात. लक्षात ठेवा. यावर पण प्रश्न विचारतात. नेक्स्ट क्वेश्चन पहा. नुकतेच देशातील पहिले डिजिटल साक्षर राज्य कोणते बनलेले आहेत? डिजिटल साक्षर आधीच सांगितलं मी, केरळ. पहिले मानवी दूध पण गोळा करण्यासाठी त्यांनी हे चालू केलेलं. लक्षात ठेवा. ओके,
बऱ्याच गोष्टी केल्या. महाराष्ट्र हे तुम्हाला सांगितलं विद्यापीठ, कर्नाटकानं याच्या आधीचं काय पाहतो आपण AI कम्प्युटर विकसित केलेला आहे. मिझोराम राज्य साक्षरतेमध्ये चांगल्या प्रमाणात झालेलं आहे, सध्या साक्षरतेमध्ये सर्वाधिक आहे. ओके, तर पहिले डिजिटल साक्षर राज्य आपण कोणते म्हणू, ते म्हणजे कोण आहे, केरळ. केरळ हे बरेच त्याच्यामध्ये काम केलं आहे, लक्षात ठेवा, डिजिटल साक्षर राज्य. महाराष्ट्र राज्याचा महिला व बाल विकास मंत्री कोण आहे? पहिली पंकजा मुंडे होती जे आधीच्या सरकारमध्ये, तर आता आदिती तटकरे आहेत, लक्षात ठेवा. आदिती तटकरे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या हे आहेत, आमदार आहेत, लक्षात ठेवा. आणि त्याच्याकडे कोणतं खातं आहे, महाराष्ट्र राज्याच्या महिला बाल विकास मंत्री. पंकजा मुंडे सध्या पर्यावरण मंत्री आहेत. कोणते आहेत, पर्यावरण मंत्री. आणि जालना याच्या काय आहेत ते, ओके, पालकमंत्री आहेत पंकजा मुंडे. ओके, मेघना बोर्डीकर, तर मेघना बोर्डीकर तुम्हाला कोण दिसतील, मेघना बोर्डीकर हे राज्यमंत्री आहेत. कोणत्या राज्यमंत्री, या खात्याच्या. ओके, आरोग्य खात्याच्या राज्यमंत्री तुम्हाला दिसतील, काय, महिला आणि बालविकास खात्याच्या. ओके, आदिती तटकरे सध्या आहेत महाराष्ट्र राज्याचा महिला बालविकास मंत्री. राज्यमंत्री कोण आहे, मेघना बोर्डीकर, जे की परभणी जिल्ह्याच्या तुम्हाला काय दिसतील, हे दिसतील. ओके, पालकमंत्री. नेक्स्ट क्वेश्चन पहा. केंद्र सरकारने पंतप्रधान कार्यालय PMOचे नाव काय बदलून ठेवलेले आहे, सेवा तीर्थ. ओके, त्यानंतर लोकभवन, जे की आपण काय म्हणू, राजभवन. ओके, याचं नाव लोकभवन ठेवलेलं आहे. ओके, जे काही राज्यपालाचं निवासस्थान आहे. ओके, त्यानंतर कर्तव्य भवन, जे काही केंद्रीय सचिवालय आहे त्याचं नाव कर्तव्य भवन ठेवलेलं आहे. केंद्रीय सचिवालय. ओके, कर्तव्यपद. आणि राजभवन कशाचं केलेलं आहे, राजभवनचं काय केलं, लोकभवन केलं आहे. ओके, केंद्रीय सचिवालयाचं काय दिसेल तुम्हाला, कर्तव्य भवन, राजभवनाचं लोकभवन, आणि सेवा शर्त, न्यायभवन काय नाही म्हणलं. ओके, सेवा तीर्थ हे नाव केलं, लक्षात ठेवा. याचं उत्तर काय दिसेल तुम्हाला, पंतप्रधानाचं जे कार्यालय आहे, ओके, पंतप्रधानाचं ऑफिस, त्याचं नाव काय केलेलं आहे, तर त्याचं सेवा तीर्थ नाव केलं, लक्षात ठेवा. ओके, छत्तीसगडच्या नवीन विधानसभेच्या इमारतीचे उद्घाटन कोणी केलेलं आहे, तर ते केलं आहे नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. छत्तीसगडमध्ये काय झालेलं आहे, नवीन विधानसभा इमारत झालेली आहे, आणि त्याचं उद्घाटन कोणाच्या हस्ते केलेलं आहे, तर ते आहे नरेंद्र मोदी. किंवा असा प्रश्न विचारू शकतात की नवीन विधान भवन कुठं झालं आहे, तर छत्तीसगडमध्ये झालं आहे, लक्षात ठेवा. ओके, त्याच्यावर प्रश्न 2 पण होतात फिरून फारून. अभिनेते धर्मेंद्र चित्रपटसृष्टीत कोणत्या टोपण नावाने ओळखले जातात, ही मॅन, लक्षात. फुल और पत्थर हे जवळपास त्यांचा 1966चा पिक्चर होता, आणि त्यापासून त्याला ॲक्शन हिरो म्हणून गणलं जाऊ लागलं, तर ही मॅन. ओके, तर हे अभिनेते अँग्री मॅन म्हणून त्याला ओळखले जाते. ओके, चित्रपटसृष्टीचे धर्मेंद्र, कारण यांचं निधन जवळपास 24 नोव्हेंबर 2025 झालं, लक्षात ठेवा. वयाच्या 89व्या वर्षी. कुठं झालं, मुंबई येतं, लक्षात ठेवा, मुंबई. ओके, दिल भी तेरा हम भी तेरे हे पहिला त्यांचा चित्रपट होता. जवळपास कधी 1960ला त्यांनी चित्रपटसृष्टीमध्ये पदार्पण केलं होतं, 1960मध्ये पहिला चित्रपट आहे. नंतर सीता आणि गीता गाजलेले पिक्चर आहेत. नंतर शोले आहे, सर्वाधिक गाजला आहे 1975चा. त्यानंतर बरेच त्यांचे ॲक्शन पिक्चर आहेत की जे गाजलेले आहेत, लक्षात ठेवा. विनोदी चित्रपट पण त्यांचे गाजलेले आहेत. ओके, तर ही मॅन हे त्यांना एक काय म्हणू आपण, त्या टोपण नावाने ओळखले जाते त्यांना. त्यानंतर जे काय प्रकाश कवरे त्यांची पहिली पत्नी होती, ज्याच्यातून आपल्याला कोण दिसतात, 2 सनी देओल आणि बॉबी देओल यांनाही त्यांनी लॉन्च केलं होतं 1990 आणि 1982 जवळपास 82लाच लॉन्च केलं होतं. ओके, बेताब पिक्चर आहे सनी देओलचा. काही रिलेटेड क्वेश्चन विचारू शकतात. ओके, आणि त्यांना राष्ट्रीय पुरस्कार त्यांच्या घायल चित्रपटासाठी भेटला होता, घायलच्या निर्मितीसाठी. घायल या चित्रपटाच्या 1990ला त्यांना राष्ट्रीय पुरस्कार भेटला होता, लक्षात ठेवा. यावर प्रश्न विचारू शकतात. राष्ट्रीय पुरस्कार आणि त्यांना मरणोत्तर, सध्या लक्षात ठेवा, धर्मेंद्र यांना मरणोत्तर पद्मविभूषण हे भेटलेलं आहे, लक्षात ठेवा. पद्मविभूषण, बाकी पद्मभूषण पण त्यांना आहे, लक्षात ठेवा. पद्मविभूषण. आणि 1997ला ओके आयफाने त्याला ट्रिब्यूट दिला होता, जीवनगौरव पुरस्कार दिला होता 1997ला. ओके, आयफाचा अवॉर्ड भेटला होता त्यांना. ओके, आयफा तर 1997ला भेटला होता ते आयफा अवॉर्ड, जीवनगौरव पुरस्कार म्हणून आपण त्याला. ओके, तर ते कोणते आहेत, त्याला काय म्हटलं जाते, ही मॅन. ओके, त्यांना म्हणायचं धरम आणि गरम असं काही, त्यांना अजून एक टोपण नाव होतं, गरम धरम गरम. ओके, तर
अभिनेते धर्मेंद्र यांना मरणोत्तर याच्यावर प्रश्न विचारू शकतात. पद्मविभूषण पुरस्कार भेटला, 2 नंबरचा समजला जातो तो पुरस्कार. त्यानंतर 89व्या वर्षी त्यांचा मृत्यू झाला लक्षात मुंबईला, आणि त्यांचा जन्म झाला होता पंजाबला, लक्षात ठेवा. ओके, पंजाब इथं, पंजाब या राज्यामध्ये. ओके, त्यानंतर 2004 ते 2009 या कार्यकाळामध्ये ते बिकानेर, ओके, बिकानेर याचे लोकसभा खासदार होते, लक्षात ठेवा. राजकीय क्षेत्रामध्ये पण त्यांनी काम आहे, लोकसभा खासदार. ओके, लोकसभा खासदार यावर प्रश्न विचारू शकतात. कोणत्या पक्षाकडून होते तर भारतीय जनता पार्टी. प्रश्न काही विचारू शकतात, यावर प्रश्न विचारणार म्हणजे विचारणार, याच्या बाहेरचा पण जाणार नाही. बाकीचं बरंच काय त्यांचं सांगायसारखं, परंतु राजकीयमध्ये त्यांनी 2004 ते 2009 खासदारपद आहे केलं आहे. तर कोणतं क्षेत्र होतं ते होते राजस्थानमधले बिकानेर, हे पण विचारू शकतात. राजस्थानमधील कुठं बिकानेर, येथून ते निवडणूक जिंकले होते. राजस्थानमध्ये कुठे बिकानेर, कोणत्या पक्षाकडून तर BJP यांच्याकडून. त्यानंतर त्यांना राष्ट्रीय पुरस्कार घायल या चित्रपटासाठी मिळाला. ओके, ते मी निर्मित केलं त्यांनी, घायल चित्रपट त्यांनी निर्मिती केली होती, लक्षात ठेवा. ओके, त्याच्यामध्ये सनी देओल मुख्य नायक होते 1990. आणि बाकी जीवन गौरव त्यांना आयफाने दिलेला आहे, लक्षात ठेवा. पद्मविभूषण पुरस्कार आहे, पद्मभूषण पण पुरस्कार आहे. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पाहू आपण. बाकी हेमा मालिनी त्यांच्या दुसऱ्या पत्नी होत्या, जे BJPच्या सदस्य आहेत सध्या. भारतातील पूर्ण साक्षर राज्य व त्यांची क्रमवारी यांच्या योग्य जोड्या लावा. तर सध्या पूर्ण साक्षर राज्य, पूर्ण साक्षरमध्ये 95% वर साक्षरता पाहिजे, तर ते मिझोरामची आहे, 98च्या वर गेले आहे जवळपास. मिझोरामचं पहिलं राज्य आहे, गोवा हे दुसरं राज्य आहे, त्रिपुरा हे तिसरं राज्य आहे, आणि हिमाचल प्रदेश हे चौथं राज्य आहे. 1, 2, 3, 4. तर पहिलं राज्य तुम्हाला मिझोराम दिसते की जे पूर्ण साक्षर राज्यामध्ये आहे. ओके, गोवा 2 नंबरला आहे, त्रिपुरा 3 नंबरला, हिमाचल प्रदेश 4मध्ये, याच्यामध्ये केरळ बी येते, लक्षात ठेवा. ओके, केरळची साक्षरता खूप जास्त आहे, पहिलं राज्य होतं, लक्षात ठेवा. 1991 पासूनच केरळला पूर्ण साक्षर राज्य म्हटलं जातं, म्हणजे 95% वर त्यांची तेव्हापासून साक्षरता आहे. बिहार राज्यातील व देशातील सर्वात तरुण आमदार मैथिली ठाकूर यांच्या मतदारसंघाचे नाव काय आहे? ओके, हे प्रश्न मला कमेंट करून सांगा. त्याच्यानंतर प्रत्येक जे काय आपला एक प्रश्न राहील हा कमेंट करून राहील. ओके, ज्यावेळेस तुम्ही अभ्यास आहे की नाही, कारण हे प्रश्न विचारतात, कारण सर्वाधिक तरुण 25व्या वर्षी आमदार झालेले, लक्षात ठेवा. 25व्या वर्षी यांचा एक पत्रकाराने विचारायला प्रश्न पण खूप गाजला होता, तुम्ही जर पाहिला असेल तर. ओके, तर ते आहेत कोण, एक मैथिली ठाकूर, एक काय गायिका आहे, लक्षात ठेवा. सारेगमपा विजेती आहे, सारेगमपामध्ये आहे की इंडियनच्या ह्याच्यामध्ये आले त्या आयडलमध्ये. तर मैथिली ठाकूर आहे, 25व्या वर्षीत ती काय झालेली आहे, बिहार राज्यातील आमदार झालेली आहे. तर तो कोणत्या मतदारसंघातून आले याच्यासाठी तुम्ही कमेंट करा, लक्षात ठेवा. ओके, याच्यासाठी तुम्ही कमेंट देऊन नक्की कळवा, लक्षात ठेवा. ओके, कमेंट करण्यासाठी. नेक्स्ट क्वेश्चन पाहू. सन 2025चा ऑस्कर पुरस्कार कोणाला जाहीर झालेला आहे? ॲड्रियन ब्रोडी. ॲड्रियन ब्रोडी यांना सन 2025चा ऑस्कर पुरस्कार जाहीर झाला आहे. 2026चा आता मार्चमध्ये जाहीर होईल, लक्षात ठेवा. ओके, पहा काही त्याच्याबद्दल माहिती दिली आहे. तर ऑस्कर पुरस्कार विजेत्याबद्दल माहिती दिली आहे. हे याच्यावर प्रश्न एक तरी विचारला जातो. याच्यातला महत्त्वाचा हे जर नाही प्रश्न विचारला विजेता हा विचारता चित्रपट कोणता होता, तर पहिला सर्वोत्कृष्ट चित्रपट जे काही ऑस्कर त्यांना पुरस्कार मिळाला ते आहे अनोरा हा चित्रपट, लक्षात ठेवा. त्यानंतर ॲड्रियन ब्रोडी जे काही सर्वोत्कृष्ट अभिनेता दिसते तुम्हाला, आणि ते त्यांचा चित्रपट विचारू शकतात की ॲड्रियन ब्रोडीला जो काही पुरस्कार मिळाला तो कोणत्या चित्रपटाबद्दल मिळाला, तर द ब्रुटालिस्ट याच्यामध्ये त्यांनी अभिनय केला होता. त्यानंतर जे काही सर्वोत्कृष्ट अभिनेत्री आहे ते पुरस्कार भेटलेला आहे मायकी मॅडिसन. ओके, ते अनुरा चित्रपटाबद्दल, कारण अनुरा याला काय ऑस्कर पुरस्कार मिळाला आहे. त्यानंतर दिसते तुम्हाला सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक सीन बेकर, ते देखील कोणत्या चित्रपटात दिग्दर्शक होते, अनोरा या चित्रपटात. त्यानंतर सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता किरण कल्किन यांना अ रिअल पेन याच्याबद्दल भेटला. सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री जोई साल्डाना, तर हिला एमिलिया पेरेज या चित्रपटाबद्दल भेटला. आणि सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय चित्रपट जे की पोर्तुगाल भाषेमधला दिसेल तुम्हाला, ब्राझीलमधला होता पण पोर्तुगाल भाषा होती, जे की आय एम स्टील हिअर ब्राझील या चित्रपटाला काय भेटला, सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय चित्रपट. याचा स्क्रीनशॉट काढा, एक तरी प्रश्न याच्यावरून येणार म्हणजे येणार. ओके, कारण सर्वात मोठा हा पुरस्कार समजला जातो ऑस्कर पुरस्कार. स्लॅम डॉग मिलियनेअर या गाण्यामधला जयोला हा पुरस्कार भेटलेला आहे, लक्षात ठेवा. भारतीयमध्ये. ओके, भारतीय चित्रपटसृष्टीमध्ये संगीताला भेटलेला आहे. ICC T20 वर्ल्ड कप 2026साठी ब्रँड अँबॅसेडरमधून कोणाची नियुक्ती केलेली आहे, तर याची केली आहे रोहित शर्मा म्हणून. कारण 2024चा वर्ल्ड कप जो पाहतो T20चा रोहित शर्मा यांनी दिले. आणि त्या पत्रात जे काही जय शहा ICCचे अध्यक्ष आहेत, ओके ICCचे, तर त्यांनी रोहित शर्माची निवड केली आहे.
ब्रँड अँबॅसेडर म्हणून. या वर्षीचे ब्रँड अँबॅसेडर कोण आहेत? रोहित शर्मा. सूर्यकुमार यादव हे आपल्या भारतीय क्रिकेट जे T20 आहे त्याचे कॅप्टन आहेत. विराट कोहली 2024च्या वर्ल्ड कपमध्ये होता, आता त्यांनी संन्यास घेतलेला T20मधून आणि कशामधून? टेस्टमधून. आणि सचिन तेंडुलकर नाही, याच्या आधी सचिन तेंडुलकर 2000 जे काही वन डे वर्ल्ड कप होतं 2023चं त्याचे ते ब्रँड अँबॅसेडर राहिलेले आहेत. पण इथं आपल्याला विचारलं T20चे, तर T20चे कोण आहेत? रोहित शर्मा आहेत, लक्षात ठेवा. ओके, जे की 2024चा T20 वर्ल्ड कप हे भारतीयांनी नेला होता त्यांच्या याच्यामध्ये. अटल बिहारी वाजपेयी यांच्यावरचं पुस्तक, अटल बिहारी वाजपेयी द एटर्नल स्टेट्समन हे पुस्तक, द एटर्नल स्टेट्समन हे पुस्तक कोणी लिहिलं? तर विजय गोयल यांनी लिहिलं, लक्षात ठेवा. ओके, विजय गोयल यांनी लिहिलं आहे. CP राधाकृष्णन यांनी प्रकाशन केलं आहे. CP राधाकृष्णन हे भारताचे काय म्हणून उपराष्ट्रपती यांच्या हस्ते. पण हे लिहिलं कोण म्हटलं तर हे लिहिलं आहे विजय गोयल, जे की केंद्रीय राज्यमंत्री आहेत, लक्षात ठेवा. ओके, केंद्रीय कॅबिनेट मंत्रीमध्ये ओके काय म्हणू आपण त्याला, केंद्रामध्ये राज्यमंत्री आहेत विजय गोयल. ओके, त्यांनी हे पुस्तक लिहिलेलं आहे अटल बिहारी वाजपेयी द एटर्नल स्टेट्समन. ओके, तर याचं पुस्तक हे महत्त्वाचे पुस्तक, यावर आधी बी आपण एक पुस्तक घेतलं होतं. ओके, जे की PT उषावर आपण याच्यावर मिल्खा सिंगवर आधारित घेतलं होतं, लक्षात ठेवा. ओके, तर तसं जे काय महत्त्वाचे स्पोर्ट्समॅन आहेत, जे काय महत्त्वाचे राजकीय क्षेत्रातले जे काय आहेत, ओके, जे काही कलाकार आहेत, यांनी जे लिहिलेले पुस्तक आहेत याच्यावर प्रश्न विचारला जातो, लक्षात ठेवा. एक तरी पुस्तकवर चालू घडामोडीमध्ये प्रश्न राहतो. ओके, चालू घडामोडीचा अभ्यास करताना नेमकं कशावर प्रश्न विचारतात हे बी पहा. ओके, याच्यावर निधनावर आपण बरोबर घ्यायलो की याच्यावरचा प्रश्न 100% पडणार. 16 वर्षाखालील किशोरवयीन मुलांना सोशल मीडियावर बंदी घालणारा पहिला देश कोणता ठरलेला आहे? पहिला देश ऑस्ट्रेलिया, जे की फेसबुक आहे, ट्विटर आहे, ओके, इंस्टाग्राम आहे, याच्यावर त्यांनी काय केलं आहे? बंदी घातलेली आहे. तो पहिला देश ठरलेला आहे ऑस्ट्रेलिया. दुसरा देश विचारला, दुसरा तर स्पेन आहे. स्पेन आहे. अर्जेंटिना नाही, याच्यावर चालू आहे काम. ओके, भारतामधलं जर राज्य म्हटलं ओके तर तुम्हाला दिसेल सोशल मीडियावर बंदी घालणारं कर्नाटक आहे. ते हो, कर्नाटक आहे. कर्नाटक या राज्याने काय म्हणू आपण 16 वर्षाखालील याच्यावर काय केलं आहे? बंदी घातलेली, लक्षात ठेवा. ओके, 16 वर्षाखालील कशावर? किशोरवयीन मुलावर सोशल मीडियावर बंदी घातलेली. त्याच्यामध्ये ऑस्ट्रेलियामध्ये यूट्यूब वगैरे पाहायला आहे काही प्रमाणात हे मुबलक, पण जे काही महत्त्वाचे आहेत ओके इंस्टाग्राम वगैरे जे काय म्हणतो आपण फेसबुक, याच्यावर त्यांनी कायमस्वरूपी बंदी घातली आहे. 16 वर्षाच्या मुलांना ते पाहायला नाही. जवळपास त्याच्यावर त्यांनी दंड पण थोपवला आहे, लक्षात ठेवा. ओके, एकदम स्ट्रिक्ट काम केलं आहे त्यांनी. ते प्रत्येक देशाने करायला पाहिजे असं, कारण याच्यामध्ये मानसिक जे काही आरोग्यावर परिणाम व्हायला लेकराच्या, त्यामुळे हे केलेलं आहे, लक्षात ठेवा. आणि व्हायला आपण पाहत आहोत. अत्यंत गरिबी निर्मूलन करणारे भारतातील पहिले राज्य कोणते बनले आहे? केरळ. असे चांगली कामं केरळच करू शकते, लक्षात ठेवा. आणि 2021मध्ये जवळपास 64,000 कुटुंब त्यांच्या गरिबीमध्ये होते आणि या 4 ते 5 वर्षात त्यांनी जवळपास 0.55वर चाललं, लक्षात ठेवा. म्हणजे 1% गरिबी ठेवली नाही त्यांनी, लक्षात ठेवा. एवढं जबरदस्त काम केरळ राज्याने केलं आहे. ओके, मेघालय ईशान्येकडे सर्वात गरीब राज्य आहे. सर्वात गरीब मेघालय. महाराष्ट्र चांगल्या प्रकारात करत आहे गरिबी निर्मूलनाचं गरिबी निर्मूलन बऱ्याच योजना राबवत आहे. कर्नाटकही करत आहे. परंतु आपल्याला इतिहासाला विचारलं पहिले राज्य कोणते बनलेले आहे अत्यंत गरिबी निर्मूलन करणारे, ते म्हणजे केरळ. ओके, केरळच आहे. नेक्स्ट क्वेश्चन पहा. 55वा दादासाहेब फाळके पुरस्कार कोणाला प्रदान झालेला आहे? 55वा मोहनलाल यांना. मल्याळम तुम्हाला ॲक्टर दिसतील, जवळपास 40 वर्ष अधिक यांनी काम केलं आहे फिल्म इंडस्ट्रीमध्ये, 4 दशकाच्या अधिक. त्यानंतर तुम्हाला अजून प्रश्न विचारतात की दादासाहेब फाळके पुरस्कार सर्वात मोठा फिल्म इंडस्ट्रीमधला, तर दादासाहेब फाळके पुरस्कार 1969 पासून झाला, लक्षात ठेवा. ओके, दादासाहेब फाळके यांच्या 100व्या शताब्दी जन्मोत्सवानिमित्त ओके 100व्या याच्यामुळे हे पुरस्कार जाहीर झाला आहे. ओके, राजा हरिश्चंद्राचा जे काय राजा हरिश्चंद्र चित्रपट पाहतो आपण 1913चा, हा पहिला पूर्ण मुकपट चित्रपट बनला होता. ओके, राजा हरिश्चंद्र मुकपट होता. ओके, तर भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक म्हटले ते दादासाहेब फाळकेला. भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक. ओके, चित्रपट सृष्टीचे जनक. ओके, तर त्यांच्या जन्मशताब्दी दिनानिमित्त हा पुरस्कार जाहीर झाला आहे. 10 लाख जवळपास प्राईज असते आणि मानकपत्र दिलं असते, मानकपत्र आणि चिन्ह. ओके, तर मोहनलाल यांना झालेला आहे कितवा? 55वा. तर 50वा झालेला आहे अमिताभ बच्चन. ओके, अरे 51वा झालेला आहे रजनीकांत यांचं हिंदी चित्रपट आहे त्यांचे, हिंदी. 51वा झालेला आहे रजनीकांत.
रजनी, ओके, रजनीकांत खलैवा. हे कन्नड नाही, तामिळ आणि हिंदी भी जानते चित्रपटात, लक्षात ठेवा. ओके, रजनीकांत, जो कोई नहीं कर सकता वो रजनीकांत करता. 52 झाला आहे याच्यामध्ये आशा पारेख. 52 कोण झाला आहे? आशा पारेख. त्यानंतर 53 झाला आहे वहिदा रेहमान. त्यानंतर 54 झालेला आहे कोणाला? मिथुन चक्रवर्ती. ओके, आणि 55 पाहिलो आपण कोणाला? मोहनलाल. ओके, तर इथे पाहिला आपण 51 रजनीकांत, 50 अमिताभ बच्चन. तर कोणताही प्रश्न जर विचारला असा पाहिजे पुरस्कार तुम्हाला आला पाहिजे. याच्या आधीचा जर पाहिला आपण मिथुन चक्रवर्तीला मिळाला. आणि या वर्षीचा मोहनलाल देखील मल्याळम ॲक्टर आहेत. ओके, 4 दशक अधिक त्यांनी फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम केलेलं आहे. वहिदा रेहमान 53. ओके, आशा पारेख 52. पशुधन आणि कुक्कुटपालनाला कृषी दर्जा देणारे भारतातील पहिले राज्य कोणते? कृषी दर्जा दिला याला डायरेक्ट. कृषीच्या जे योजना लागू होतील ते यांना लागू होतील, हे की पशुधन आणि कुक्कुटपालन करायचे त्या व्यावसायिकांना. तर ते आपलं राज्य आहे महाराष्ट्र. महाराष्ट्र राज्याने जे काही योजना लागू होतील कृषीबद्दल संबंधित ते यांना पण लागू होतील, लक्षात ठेवा. अनुदान वगैरे जे सर्व ज्या गोष्टी आहेत जी शेती संबंधित महाराष्ट्र सरकार लागू करेल ते कोणाला लागू होतील? पशुधन आणि कुक्कुटपालन करणाऱ्या या व्यावसायिकांना. ते राज्य कोणते आहे हे कृषी दर्जा देणारे ते आपलं राज्य आहे महाराष्ट्र. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पहा. मराठी भाषेला भारतातील कितवी अभिजात भाषा म्हणून दर्जा मिळाला आहे? 7वी. मी याच्या आधीच एक्सप्लेन केलेलं आहे 7वी. ओके, 2024ला मराठी, पाली, त्यानंतर प्राकृत, त्यानंतर कोणतं बंगाली आणि आसामी या भाषेला काय दिलं आपण? अभिजात भाषा दर्जा दिलेला आहे. ते आधी ते प्रश्न झाले त्याच्यावर मी सविस्तर सांगितलं आहे. तर ती 7वी भाषा आहे, लक्षात ठेवा. ओके, 7वी. 6वी म्हणलं तर कोणती येईल? ओडिया. 5वी म्हणली तर कोणती येईल? 5वी जर म्हटलं तर मल्याळम. ओके, आणि 8वी जर म्हटली तर कोणती येईल? 8वी जर म्हणली तर येईल पाली. ओके, 8वी कोणती येईल? पाली. तर हे आधीच्या क्वेश्चनमध्ये मी एक्सप्लेन केलं चांगलं. तर मराठी भाषेला दर्जा दिला तर विचारू शकतात 7वा कोणत्या वर्षी? तर 2024 वर्षी. 5 भाषेला दर्जा दिलेला आहे, लक्षात ठेवा. ओके, पहिला अंध महिला T20 पहिला असल्यामुळे विचारतात. पहिला अंध महिला T20 विश्वचषक विजेता देश कोणता आहे? तर तो आहे भारत. भारतानं जिंकला म्हणून हे प्रश्न येतात असे. भारतानं जिंकला ना म्हणून. आणि उपविजेता नेपाळ. उपविजेता अंध महिला. ओके, आणि ते कोण भरवला कोण होता? श्रीलंका आणि भारतानं. श्रीलंकेच्या कोलंबो, आपल्या बँगलोर आणि दिल्लीला हे सामने झाले होते. ओके, दक्षिण आफ्रिका याच्यामधला संघ नाही. तर अंध महिलामध्ये कोणते समावेश देश होते? एक होता भारत, 6 देश होते याच्यामध्ये. दुसरा होता कोण माहीत आहे का? दुसरा होता नेपाळ. तिसरा होता श्रीलंका. चौथा होता आपला दोस्त पाकिस्तान. 5वा होता ऑस्ट्रेलिया. आणि 6वा होता USA, अमेरिका. तर हे 6 देश याच्यामध्ये होते, लक्षात ठेवा. याच्यामध्ये कोणता नव्हता म्हणून पण प्रश्न येऊ शकते, कारण भारतानं ते हे कप जिंकलेला आहे. आणि उपविजेता कोण ठरलेला आहे? नेपाळ. आणि ऑर्गनाइज कुठे झाला होता? यजमान संघ देश कोणते होते? श्रीलंका आणि भारत. दक्षिण आफ्रिका याच्यामध्ये नव्हता. नेक्स्ट क्वेश्चन. G7 शिखर संमेलन 2025 चे आयोजन कोणत्या देशात करण्यात आलेले होते? G7चं 51वं शिखर संमेलन होतं, लक्षात ठेवा. जे की कुठं केलं होतं? कॅनडा. ओके, 1975ला ही संघटना काय म्हणू आपण? G7 हे स्थापन झालेलं आहे 1975. आणि तेव्हा होतं हे G6. 1976ला याच्यामध्ये एक देश समाविष्ट झाला, तो म्हणजे कोणता? कॅनडा. नंतर 1997ला याच्यामध्ये अजून एक देश ॲड झाला होता, जो म्हणजे रशिया. ओके, पण या रशियानं काय केलं? 2014ला काय केलं? दलिंदर म्हणजे आपला मित्र राष्ट्र आहे, पण यांनी काय केलं? युक्रेन, दलिंदर म्हणायचं जमणार नाही त्यांना, आपला त्याचा काय वाद नाही. युक्रेन या क्रिमिया याच्यावर, युक्रेनच्या क्रिमियावर काय केला? बॉम्ब टाकला होता, लक्षात ठेवा. ते मिळवला होता, हस्तांतरित केला होता. त्यामुळे G7 मधले जे काही दुसरे हे होते सहभागी देश, ओके, त्यांनी याच्यावर काय केलं? बंदी घातली, लक्षात ठेवा. 2014ला. कधी? 2014ला. तर 1997ला G8 झाला होता, पण पुन्हा G7 झाला. ओके, G6 मध्ये कॅनडा नव्हता, आणि कॅनडा कधी समावेश झाला? 1976ला.
तेव्हापासून एक कोणती समय बनवून जाते G7. पण जवळपास 6 वर्ष व्हायली की याच्यामध्ये आपली अर्थव्यवस्था एक मजबूत झाली आहे जगामध्ये. त्यामुळं याचं आमंत्रणपत्र म्हणजे जे काही निमंत्रण म्हणून आपल्या देशाला दिले जाते. आपले नरेंद्र मोदी याही वर्षी गेले होते, इथं लक्षात ठेवा. ओके. त्याच्यानंतर याच्यामध्ये समाविष्ट असलेले देश ब्राझील नाही आहे, लक्षात ठेवा. G20चा ब्राझील आहे. भारत पण G20चा आहे, लक्षात ठेवा. G7मध्ये नाही भारत, पण भारत या सभेला जात असतो. ओके, शिखर संमेलनाला जात असतो. तर याच्यामध्ये देश आहेत कोणते G7मध्ये? तर G7मध्ये तुम्हाला महत्त्वाचे दिसतील फ्रान्स दिसेल. फ्रान्स. आता पुढचं जे 2026चं जे काही संमेलन होणार आहे तर ते कुठे होणार आहे? फ्रान्समध्ये होणार आहे, लक्षात ठेवा. ओके, 2026चं, आता या वर्षीचं. ओके. याच्यानंतर इटली याच्या आधीचं इटलीला झालं होतं. त्यानंतर जापान याच्या ओके 49वां आपण काय म्हणू जापानला झालं होतं 2023चं. जापान, फ्रान्स, इटली, जापान, UK, ओके, ब्रिटन म्हणू आपण त्याला. त्यानंतर अमेरिका, त्याच्यानंतर कॅनडा, ओके, त्याच्यानंतर फ्रान्स, जर्मनी. अर्थव्यवस्था मजबूत असू देत. 5 G7 झाले का? 1 2 3 4 5 6 आणि 7. ओके. तर हे 7 देश G7मध्ये आहेत, लक्षात ठेवा. आणि या G7मध्ये जे काही तुम्हाला दिसते, ओके, हे भारत जवळपास 6 वर्ष झालं याच्यामध्ये सहभागी होत आहेत नरेंद्र मोदी माननीय साहेब आपले. ओके, पंतप्रधान. तर हे 7 देश आहेत. याच्यामध्ये अजून एक प्रश्न येऊ शकतो की G7मध्ये समाविष्ट नसलेले देश कोणते आहेत? ओके. तर अजून एक प्रश्न येऊ शकतो 2014ला कोणत्या देश याच्यामध्ये बाहेर गेला? तर रशिया. ओके, आलं लक्षात. तर आजचं सेशन पहा, अतिशय महत्त्वाचं आहे. जे काही चालू घडामोडी प्रश्न आहेत जे की पेपरला येऊ शकतात. ओके, हे अवश्य लेक्चर पहा. धन्यवाद.